नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, 8व्या वेतन आयोगाच्या अटींना मंजुरी। फिटमेंट फॅक्टर 3 झाल्यावर बेसिक पगार 45,000 होईल। 1.24 कोटी कर्मचारी पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे। 8वा कमिशन आयोग सरकारने आयोगाच्या नियम आणि अटींना म्हणजेच टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे। त्यानंतर आता सुमारे 55 लाख कार्यरत कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांच्या पगार, पेन्शन आणि भत्त्यामध्ये मोठ्या बदलाची अपेक्षा आहे। तसेच आयोगात आपल्या शिफारस सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे। फिटमेंट फॅक्टर हा तो गुणांक मल्टिप्लायझर आहे, ज्याचा वापर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकाच्या मूळ वेतन सुधारणा करण्यासाठी केला जातो। नवीन वेतन रचना निश्चित करण्यात यावी भूमिका सर्वात महत्त्वाची आहे। 7व्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता, जो 2016 पासून प्रभावी झाला होता। यानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 15,000 होता तर तो वाढून 38,550 झाला होता। 8व्या वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचारी संघटना आणि असोसिएशनने प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची आणि किमान मूळ वेतनात मोठी वाढ करण्याची मागणी केली आहे। काही संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3 वरून 5 किंवा त्याहून अधिक करण्याची शिफारस केली आहे। तथापि पेन्शन तज्ज्ञांचं मत आहे की इतकी मोठी मागणी आर्थिक वास्तवाला अनुसरून नसू शकते। पेन्शन तज्ज्ञांनुसार आयोग किमान वेतन मोजण्याच्या पद्धतीत बदल करू शकतो। यासाठी कुटुंबाच्या उपभोग युनिट्स 3 वरून 5 पर्यंत वाढवला जाऊ शकतात आणि फिटमेंट फॅक्टर 2.64 करण्यावर विचार केला जाऊ शकतो। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।